नमस्कार, मी किरण साबळे स्वागत करत आहे कॉफी विथ किरण मध्ये. आज आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांचं नाव तुम्ही ओळखायचं आहे. ASK योग्या म्हणणाऱ्या आपल्या आशा मॅडम, आशा अवचिते मॅडम. नमस्कार मॅम, या तुमचं स्वागत आहे. नमस्कार. माझी माझी लहानपण खूप म्हणजे नाही का, माझी आई आमनेशन फॅक्टरीत कामाला होती ना, तर त्यामुळं माझी आई काही 12 वर्ष सर्व्हिस केली. नंतर माझी आई आजारी पडली, कॅन्सर झाला. मग माझी आई रुग्णालयाला ॲडमिट होती, जास्ती सिरियस झाली. मग तिच्यानंतर ती वारली. तेव्हा मी 11-12 वर्षाची होते. मग आई वारल्यामुळं माझं खूप हाल झालं. माझी मोठी बहीण आहे ना, मग मी तिच्याकडे होते. मग तिच्यानंतर दुसऱ्या बहिणीकडे गेले. मग एक भाऊ आहे त्याच्याकडे राहत होते. अशी म्हणजे फिरताच माझी दुटी गेली. 12-13 वर्ष माझ्याची. तरी तुमचं म्हणजे बालपणाची सुरुवात कुठून झाली, म्हणजे शाळा कोणती होती? सर शाळा वगैरे? म्हणजे अशी म्हणजे माझी पहिली इथं होती नानापेठमध्ये शाळा. ह्याची पहिलीला तुम्ही कॉर्पोरेशनची आईने टाकलं होते. कॉर्पोरेशनची शाळा होती तिथं 4थी पर्यंत शिकले. नंतर खडकीत मग गेले शाळेत मी. 4थी पर्यंत नाना पेठेत तुमचं 4थी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. बघा मॅडम, नाना पेठेत झेडपीच्या शाळेत होते. कोणी गेलात तर नक्कीच भेट द्या. नंतर मग मी रंजन कॉर्नरला तिकडे होते. मग 4थी पासून 6वी पर्यंत तिथं शिकले. आई वारल्या मग कोण लक्ष देतं ना. आणि आपल्याला भाऊ आज कोणाचे भाऊ पहिल्यापासून इंटरेस्ट घेत नव्हता. भाऊजी होती, मी सगळ्यात लहान आहे ना, त्यामुळे माझ्यावर जास्त कोणी लक्ष दिलं पण नाही. आणि सगळे आपापले बहिणींची मुलं सांभाळायची, त्यांची कामं करायची. तेव्हा त्या पुढे भाकरी द्यायच्या. म्हणजे असं खूप म्हणजे नाही किती भावंड आहेत तुम्ही तरी? आम्ही बहिणी 3 आहे आणि एक भाऊ आहे मला. म्हणजे तुम्ही 4घे जण आहात. 4 जण. आणि 4घांचं शिक्षण कसं झालंय? माझी आई होती ना कामाला. माझी आई म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं? नाही अजून नाही काय नाही, केलं? फक्त कुणीच नाही केलं ना. 8वी-9वीच आहे. आणि दोघी बहिणी तर नाही शिकल्या. फक्त मी आणि तो शिकला नाही. तुमचा भाऊ आणि तुमचं झालं. तुमचं 6वी पर्यंत झालंय. हा, मग तुम्ही शिक्षणाच्या साईडला तुमचा जास्त इंटरेस्ट आई वारल्यावर मला शिकायची इच्छा होती, पण आई वारल्यावर कोण हमी घेणार ना. म्हणजे कुणी शिक्षणाची जबाबदारी नाही जबाबदारी घेतली? कोण घेणार. म्हणजे मुलगी आहे म्हणल्यावर सोडायचं आणायचं हे सगळं काळजी घ्यायला लागते ना. मग आपण पण जास्त इंटरेस्ट नाही घेतला. दुसऱ्याला त्रास कशाला द्यायचा. जसं भेटल तसं राहायचं. माझी आई म्हणली माझे रिटायरचे पैसे भेटल, त्याच्यात तू लग्न करून जा. तिची इच्छा अशी होती, पळून जाऊ नको. आपलं खानदानी लोक आहे आपण. तर म्हणलं ठीक आहे, आईची इच्छा करणं हे तर आपलं धर्म आहे पहिलं मुलीचं. आईने आज माझं चांगलं केलंय म्हणून असे मला मिस्टर भेटल्यात, ते मला सपोर्ट करतात. मी जर पळून गेले असते तर कुणी माझे पैसे खाऊन टाकले असते आणि मला सोडून पण दिले असते. बरोबर ना. त्यामुळं मी माझ्या आईचा शब्द पाळणारी मुलगी होती. पण आजकाल माझ्या मुली नाही पाळत माझा शब्द. आजकालची मुलं नाही ऐकत. पण तुमचं जर शिक्षण 6वी पर्यंत झालं आणि नंतर तुम्ही तुमच्या बहिणीकडे घरकाम करत होता, मग सर कसे भेटले? म्हणजे लग्नाचा विचार कुठून आला? कुणी आणलं स्थळ? सर माझे मोठे मेहुणे होते ना, त्यांनी स्थळ शोधलं. हे मग त्यांनी शोधलं गावाकडचं, ते आलेगावचे आहे. त्यांनी शोधलं, मग त्यांना आवडले, मग केलं. माझं असं इच्छा होती जे आलंय ते पदरात घ्यायचं, हसून गोड करायचं नाही का. म्हणजे असं नाही म्हणायचं की मला नकोय हे असलं. मला तर ते कळतच नव्हतं. तुम्हाला कुणी विचारलं का तुला इथे लग्न करायचं आहे का? माझा मेहुणा म्हणलं की तुला नवरदेव पसंत आहे का. मी म्हणलं तुम्ही करताल तेच पूर्व दिशा. आता मोठे माणसं जे चांगलंच करतात ना आपलं. माझ्या आईने त्यांना वचन दिलं होतं की माझ्या आशाचं चांगलं कर. मग माझा मेहुणा वाईट कसं काय करल? जो माझ्या आईला रक्तदान करू शकतोय, औषध पाणी करू शकतो, तो माझं वाईट कसं करेल ना. म्हणजे वडिलांच्या जागेवर मानलं तुम्ही? माझ्या मोठ्या मेहुण्याला मी तो सगळा अधिकार दिला की तुम्ही माझ्या आईला सगळं देखभाल करताय दवाखान्यात, तर तुम्ही म्हणताल तेच मी पूर्व दिशा आहे. तुमच्या मम्मीला कुठला कॅन्सर झाला होता? तो सुपारी खाते ना, पोटाचा कॅन्सर झाला होता. मग तो तुम्हाला कधी कळाला? ते ऑपरेशन केलं नाही का, माझ्या आईला कळलं की रिपोर्ट आला कॅन्सर आहे. म्हणजे ते कॅन्सर व्हायच्या आधी कुठे दुखत होतं? असं पोटात संडास असं कडक यायची, कडक संडास व्हायची. त्यांच्या पोटात दुखायला पिशवी खराब झाली ना. म्हणले डॉक्टर म्हणले पिन गिळली पिन. माझी आई म्हणली मी काय छोटी बाळ आहे का मी पिन गिळायला. ते कडक टॉयलेट येऊन येऊन ते कळलं कॅन्सर आहे. मग तुम्ही ससूनला वगैरे दाखवलं? ससून नाही, तिला गव्हर्नमेंट सर्व्हिस होती ना, तिला लाल देऊळ, MH काय ते म्हणतात, मानवडे हॉस्पिटल, रुबी हॉल, असे मोठमोठे हॉस्पिटल होते तिला. SI वरलं मग केमो वगैरे सगळं केलं? सगळं फिरून मग रुबी हॉल, शेवटला घरी. मग ते पिशवी काढून टाकली होती? पिशवी काढून टाकली, संडासच्या इकडे केलं. ते मी तर 12-13 वर्षाचीच होते. तिची 9 साड्या मला धुवा येत नव्हत्या. मी अशी धुवायचे ना, सगळे मी शेणी भरून जायचे. तरी माझी आई म्हणायची तुला लय चांगला नवरा भेटल, तू नको काही टेन्शन घेऊ. आईची सेवा केली हो. आईची आठवण आली.
आहे ते सगळं आहे ना, कोण नाही. हो. बहिणींची भांडी धुणी करायची, तेव्हा खायला द्यायची, म्हणजे असे मारायचे, टॉर्चर करायचे, जा निघून, कुणाचा हात धरून. हा. पण ते आईचे शब्द आठवायचे ना मी, लग्न करून म्हणून मी जा. कंट्रोल करायचे राग, की मी निघून गेले तर हा पैसा ह्यांना होईल. हो मी हो ते नाही करायचे. मला सपोर्ट नव्हता. भाऊ सुद्धा हाकलायचा घरातनं. भावाने लग्न झालं माझं पहिलं पोरगं पोटात असताना एवढी मारली मला बायकोचं ऐकून, तरी पण मी काही नाही बोलले त्याला. जाऊ दे, जे होईल ते करा आता तुमचं. पण आता हे परेशानी मी 13-14 वर्ष सहन करते यांचं. कोण नाही सपोर्ट करत हो. एक तर मला घर नाही, दार नाही. नवऱ्याला गरीब आहे ना. मॅमला बघा घर नाहीये. माझं जे कोणी पॉडकास्ट बघतंय मी त्यांना आवाहन करते की आपण आपल्या ह्याच्यातून त्यांचे मिलियन फॉलोअर्स लवकर करू, त्यांना स्वतःचं घर घेऊन देऊ आणि त्यांचे एक एक व्हिडिओला आपण कमीत कमी 10-10 मिलियन व्हायला पाहिजेत. मग मॅडम स्वतःचं घर घेऊ शकतात. आणि तरी मॅमचा नंबर आपण टाकूया आणि ज्यांना कोणाला त्यांच्याकडून जितके जमतील तितके फक्त आई निधी म्हणून आपण गोळा करूया आणि मॅमला या वर्षातच आपण स्वतःचं घर मिळवून देऊया. सुना टोमणं देते, तो घर नाही तुला, भिकारी आहे तू. त्यांना घर आहे ना. आता काय करायचं? घर घेणं सोपं आहे का सांगा? बघा, एक आई कधी होते जेव्हा मुलाला जन्म देते, पण तो मुलगा जन्म कधी घेतो, आई त्याला जन्म देते. 9व्या म्हणजे पहिल्या महिन्यापासून तो मुलगाचा आपण जर 20 वर्षाचा पकडला तर तो आईने 21 वर्ष ओळखलेला असतो. मुलांनी असं विसरलं नाही पाहिजे. आज मातृदिनानिमित्त मी प्रत्येक मुलाला आणि आईला सुद्धा सांगते की तुम्ही जेव्हा मुलाला जन्म देताय, कर्म देताय, तर मुलांना पुढचं जे आहे आईचं. आणि बघा, जेव्हा मुलगी लग्न करून जाते तर तिने माहेर सोडलेला नाहीये. मग मुलगा लग्न करून जातो, सुनेला घरी घेऊन येतो, तो मायका का सोडतो? त्यांनी माहेर सोडला नाही पाहिजे. आईला वडिलांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे. चला इक्वली नाही तर त्यांचं जे बेसिक आहे ते तरी बेसिक दिलं पाहिजे. मॅडमचे 2 मुलं आहेत, ते पण चांगले हट्टे-खट्टे आहेत. मुलगी आहे तर तिला 2 मुलांचा संसार आहे, ती इतकं पे नाही करू शकत. पण 2 मुलांनी आज मातृदिनानिमित्त मी पण एक आई आहे, सांगते त्यांना बेसिक तरी त्यांना तुम्ही दिलं पाहिजे आहे. आज मला मातृदिनानिमित्त मला मॅडमने इथं बोलवलंय, हे माझं खूप नशीब मोठं आहे. आणि त्यामुळे मला तर नाही का माझ्या आईचा आशीर्वाद कायम माझ्या संग असणार, हे 100% मला गॅरंटी आहे. या मॅडमचे जेव्हा मी आवाज जरी ऐकते ना तर तो माझ्या आईसारखा वाटतो. फक्त यांचे शब्द वेगळे, तिचे शब्द वेगळे, तिचा आवाज बारीक, ह्यांचा आवाज मोठा, पण शब्दामध्ये जी तीव्रता आहे, प्रेम आहे, ते तितकंच आहे. ह्या बघा, वारंवार आपल्या मुलाचं नाव घेतात, सुनेचं नाव घेतात, ह्याच्या मागे पण प्रेम आहे. की मुलं सुनेकडून काय पाहिजे? प्रेम. पैसा नाही पाहिजे, आदर पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. या 3 गोष्टी फ्रीमध्ये येतात. या 3 गोष्टी तुम्ही सगळ्यांनाच दिल्या पाहिजे. मी तर म्हणते जगातल्या प्रत्येक आईला दिल्या पाहिजे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे. मग आई जेव्हा आपल्याकडे इतकं मोठं धन आहे आईसारखं, आपण तिला तुम्ही सांभाळत नाही आणि तिच्या इतक्या मनापासूनच्या त्या तळतळ ऐकून घेता. म्हणजे मला खरंच त्या जेव्हा बोलतात ना, माझी मम्मी या शब्दात माझ्या भावाला कधी बोललेली नाहीये, पण तिने ते जे आत आत ठेवलं, ते तिला कॅन्सर परत झाला, तिला डबल डिटेक्ट झाला, ती आत कुडली, तिचं वजन 42 किलो झालं. म्हणजे तिने आतून किती सहन केलं, ह्या जी माता आहे आपली आशा माता, त्यांच्या शब्दातून मला कळत आहे की माझ्या मम्मीनी पण हे सगळं सहन केलं, पण मुलावरच्या प्रेमाने ती बोलली नाही. की मी जर बोलले तर हे पण बोलतील, मी जर बोलले तर ते पण करतील. दागिने हरवले 17 तोळे, आतच रडत बसली. जे काही झालं, उलट ह्यांनीच हिला सांगितलं की तू जाऊन आमच्यावर कंप्लेंट कर, म्हणजे घरातून ह्यांच्या गेलंय आणि मुलींच्या नावावर कंप्लेंट कर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आजकालची मुलं अशी करत आहेत. पण प्रत्येकाला माझं हेच सांगणं आहे आज मातृदिनी, की आईला आदर द्या आणि प्रेम द्या. पैसे तर नका देऊ एखाद्या वेळेस, पण पहिला मान त्यांचा इथं ठेवा आणि प्रेम त्याच्याही वर ठेवा. की आज जी मुलगी तुमच्याकडे आली ती तुम्हाला 20व्या वर्षी भेटली. 20 वर्ष जर या आईने तुम्हाला सांभाळलं नसतं, या आईने तुम्हाला कुठे रस्त्यावर सोडून दिलं असतं, तुम्ही काय केलं असतं? तेव्हा तुम्हाला या मुलीने ऍक्सेप्ट केलं असतं का? नसतं. कारण तुमचं करिअर नाहीये. रस्त्यावरच्या बेवड्यांना कोणती मुलगी त्यांच्या मागं लागते का? त्यांना आय लव्ह यू म्हणते का? नाही म्हणते. ज्यांना स्वतःचं घर आहे, ज्यांचे नवरे चांगले कमवतात, ते 20-30 हजार रुपये, अशाच लोकांना मुली सांभाळून ठेवतात ते. पण यांना 20व्या-30व्या वर्षी कुणी नेलंय? आशा मॅडमनी. बरोबर आहे की नाही? थोडंसं ऐकून घ्या आमचं सुद्धा आणि थोडं त्यांना आदर द्या, प्रेम द्या, थोडाफार पैसा पण द्या. आणि आपण लोक, आपण फॉलोअर्स आहोत मॅडमचे, आपण तर त्यांना नक्कीच द्यायचंय. त्यांच्या मुलांनी देव नाही देव, आपल्या महाराष्ट्रात आहेत, आपल्या पुण्यात आहे, आपल्या चिंचवडमध्ये आहेत.
लक्षात ठेवा, त्यांना तुम्ही दिलंच पाहिजे. मॅडम, मग तुमच्या लग्नाची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही इथून तुमच्या गावी गेला, मिस्टरांच्या गावी, आणि मग तिथून पुढचा प्रवास कसा झाला? काय आपलं बिचारा करूनच खाणारा माणूस आहे का, त्याला काम नाही काय नाही. म्हणजे वाळूच्या गाड्या भरायचा, लाकडं फोडायला जायचा. पण आता मला माझ्या फॅक्टरीत असल्यामुळं मला कशाची आवड नव्हती. जिथं दिलंय तिथं राहायचं, कारण मला आदरच नव्हता ना कशाचा. कुणापाशी निघून जा. बाळातपण पण माझ्या मिस्टरांनी केलं, तिन्ही पण. का मला बहिणींनी नेलं नाही 4 दिवस, ये बाई. म्हणजे माहेर असं मला आठवतच नाही जास्त. इथून तिथून पोरं मोठी झाल्यात, ते सुद्धा बघत नाही. म्हणजे तुझं तू बघ फक्त फोनवर. म्हणजे आईचं दुःख, मला आई असते तर हे झालं असतं का. त्यांना आई आहे पण त्याची किंमत नाही त्यांना. नंतर उपयोग काय, माझा आत्मा किती तळतळ होऊन मरल मी, पण त्यांना असं नाही कळत की माझी आई अजून नशीब. आम्ही दोघं अजून घट्ट खट्ट आहे. 3 दिवस मी स्टेशनला झोपले. किती माझा आत्मा तळतळ होत असेल. माझ्या आई जर असते मला ठेवलं असतं का स्टेशनला, घेऊन गेले असते ना. पण काय सांगायचं, आई नसली ना म्हणजे जगात कुणीच नाही. त्यांना नाही कळत, मला कळतं आईचं दुःख. माझी आई लहानपणी वारली, मी लहान होते ना तेव्हाच माझी आई वारली. माझी आई निघत पण होती, मिली तरी तिच्या स्वप्नात यायची, मी तुला घेऊन जाईल. माझ्या मावशीला म्हणली मरायच्या अगोदर, मी माझ्या पुरीला घेऊन जाईल, तिला कोण नाही सांभाळायचं. माझ्यावर लय जीव होता ना. माझी मावशी म्हणली की तू तुझ्या मरणाने मरती, तिला का अशी बोलती. म्हणली नाही, ती पळून जाईल बाई, मी घेऊन जाते तिला. शिवत नव्हती, मी तर कावळा शिवत नव्हता. माझ्या मेवण्याने वचन दिलं की मी हिचं करण. लगेच कावळा शिवला, आमच्या डोक्यावरून कावळा आला, लगेच घात शिवून गेला. म्हणजे एक एक आईचं असं असतंय. मी तर सरनात उडी मारायला तयार झाले, मला कोण नाही ना. माझ्या आईचं ऑपरेशनची पिशवी अशी होती ना, मी सरकून माझ्या आईच्या पुढ्यात झोपायचे मी. 12 वर्षात बघा मॅमनी, 12 वर्षात आईचं मरण बघितलेलं आहे. आता सुद्धा त्यांचा जीव तळतळत आहे. म्हणजे लग्नाच्या नंतर पण त्यांना मम्मीची आठवण बघा, आता त्या 50शीत आहेत तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मम्मीची आठवण येते. आणि ह्यांची मुलं आता यंग आहेत, यांनी यांच्या मम्मीला बघितलेलं पाहिजे, त्यांना फक्त प्रेम पाहिजे, लक्षात घ्या. मला माझ्या आईची आई आठवण येते, कारण आई आहे सगळं, ह्यांना नाही जाणीव. हे लोक नालायक आहे, आजकालची मुलं खूप नालायक आहे. आईला लातनी मारतात. काय काय व्हिडिओ बघितले मी आईला. एवढा अत्याचार नका करू ना, ते दिसत नाही. एकदा गेलो तुम्हाला ठेस लागली तरी आईच म्हणता ना, बायको म्हणता. मग ते जाणीव पाहिजे ना. माझ्या आईची एक एक अशी तळमळत होती ना, ते मला जाणीव आहे. त्यामुळे मी आईसाठी जवळ माझा जीव आहे तो मी आईसाठी रडत राहणार आहे. माझी आई अशी होते, आई आईच असते ना. आज मात्र भूमीची काय, माझ्या आईला खूप प्रार्थना आहे की दुसऱ्या जन्मात पण मला तूच पाहिजे. त्यांना आता दुसऱ्या जन्मात हीच आई भेटणार आहे आणि त्यांना तसंच प्रेम देणार आहे भरपूर. आणि आई नसली तरी तुमचे मिस्टर आहेत तुम्हाला सपोर्ट द्यायला. आई ते माझ्या आई सारखेच आहेत ते. म्हणजे ते तुम्हाला म्हणजे काय माझे मिस्टर, त्यांना मला कोणी त्रास दिला ना त्यांना आवडत नाही, म्हणून ते म्हणतात बिंदास व्हिडिओ टाक. समोरच्याला मी मारायला लावल मिस्टरांना, उद्या त्यांना काय झालं तर मला कोण आहे. आज मी त्यांच्या जीव उड्या मारते ना, ते माझ्या जीव उड्या मार, पण आम्ही दोघं एकत्र राहते. काल पण एक मला फॅन भेटला, ते म्हणले तुम्ही किती शिव्या देता, किती काय करता, पण तुम्ही दोघं सगळ्यात असता. आता तो माझा धनी आहे ना, त्याला सोडून मी कुठं जाणार आहे. त्यांना तर मी म्हणते जर तुम्हाला काय झालं तर माझं पुत्र्यावाने हाल होईल, नशीब करू मी पहिले जाऊ नंतर तुम्ही जाऊ. नाही असं नाही, तुमचा जोडा टिकणार आहे. नाही, मला एक जण तसा पण म्हणला, एक दिवशी म्हणला की तुमचा जोडा कायम टिकणार आहे असं दिसतंय मला. नशीब, आमचा आशीर्वाद. हा नशीब म्हणलं. ते खूप चांगलं बोलला, कारण ते म्हणतात तुमच्या दोघांच्या स्वभावानं आम्हाला कळतंय, मी दोघं असेच राहणार शेवटपर्यंत. कारण बघा ज्याला कोण नसतं ना त्याला देव आहे. माझा देव आहे, माझी आई आहे, त्यामुळे आम्ही असं यंग आहे. बघा आम्ही, माझं नवरा 60 नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, हे बघा दुसऱ्याचं बीपी वाढवणार बाई. माझं नवरा 60 वर्षाचा आहे, मी कसं ठेवते बघा. हो, किती काळजी घेतात हे बघा. यांना मम्मीचं सुख नाही भेटलं, पण यांना बहिणींचं सुख नाही भेटलं, मुलांचं सुख नाही भेटलं, पण ह्यांना मिस्टर असे भेटले बघा. आम्ही सिंगल आहोत, आम्हाला सगळ्यांचं प्रेम भेटलं, पण आम्ही सिंगल आहोत. आम्ही तरसत आहोत की आम्हाला आमच्या नवऱ्याने इतका सपोर्ट करायला पाहिजे होता, आम्हाला नाही का, म्हणजे दुय्यम दर्जा द्यायला नाही पाहिजे होता, पण यांनी मुलगी सारखं त्यांना सांभाळतात.
परत बहिणीसारखं सांभाळतात, आईसारखं सांभाळतात. ते त्यांचे झालेले पिताजी पण झालेले आहेत, सगळं भाऊ सगळं. पण झालेले आहेत, मुलगा पण सगळं. झालेले आहेत, हा. आणि काय त्याला म्हणतात मित्र पण झालेले आहेत. म्हणजे यांना एकच वन एंड ऑल इन वन आहेत. हा, मला दुसऱ्याची गरजच नाही. हा, दुसऱ्यांची गरज नाही. नवरा असल्यावर काही गरज हा. नाही जगात सगळ्याची. सगळीकडे म्हणजे आता फक्त तुम्ही पैसे गोळा करायचे आणि सगळीकडे हा, फिरायचं फक्त दोघांनी, लोकांना आणि सांगायचं. जोडीने ब्लॉग बनवायचा. जोडीने घेते ना. आणि फक्त मला कसं आहे, तुमचा सगळ्यांचा Support, सपोर्ट हा. असला. आम्ही सपोर्ट मला फक्त घराची आशा आहे. व्हिडिओ मला गावाला जागा पण आहे, फक्त पैसे नाहीये घर बांधायला. बांधायला जरा त्यांना मदत माझा करा मिस्टर यावेळेस. कसा गरीब आहे. हो, हो, तो हो. काय असं दिसणार माणूस लगेच हा. दिसतो. आता तुम्ही म्हणताल आज लग्नाला चालली एवढी नटून आली, हो, पण हो. त्याच्या मागचे का आणि आम्हाला ते मांडवाचं काम काल जाऊन केलं, हा, तेव्हा ते हा. आम्हाला आज पैसे म्हणजे झाले. त्यांच्या हातावरचं पोट पोट आहे, आहे, हा. मोलमजुरी आणि करतात. कसं करायचं मग? हा. आपण बाकीचे सगळे, माझा भाऊ रिटायर झाला पण रुपया नाही दिला. का देईल म्हणतो, मग मी काम केलं. आई तर माझ्या आईची नोकरी त्याला लागली, मीच दिली. माझं वय नव्हतं बसत हा, म्हणून मी हा, त्याला हा. दिले. मी 12 वर्षाची होते ना, आई वाढली तर मला घेतलं नाही. माझं लगीन 18 वर्ष झालं होतं, 3-4 वर्ष कामाला लागलो होता. मीच दिली त्याला नोकरी. तो म्हणतोय की मी नाही दिलं, तुझी आई नव्हती आली का आम्हाला? तर किती दिवस पैसा खाणार किती आहे? दिवस पैसा खाणार आहे? पण हे बरोबर. नाते. हे बघा, दान धर्म जर समजून कोणी केलं, आणि मी आता पण सांगते की एक माता आहे, आपण आपल्याकडून दान करूया त्यांच्याकडून, त्यांना त्यांचं घर बांधण्यासाठी. मी प्रत्येकाला आवाहन करते की जितकं जमेल, तुमच्या फुल नाही तर फुलाची पाकळी नक्कीच मॅडमला तुम्ही हे करा, मॅडमला मेसेज टाका. मॅडम तुम्हाला नक्कीच सगळ्यांना स्कॅनर पाठवतील, आणि तुम्ही त्यांना, मी शेवटी स्कॅनर पण देते मॅडमचा, तुम्ही त्याच्यावर पैसे मॅडमच्या अकाउंटमध्ये पाठवा. तुमची फुल नाही तर फुलाची पाकळी. पण यांना या वर्षी आपण घर बांधून द्यायचंय, लक्षात ठेवा. या आपल्या फॅनला तिथे प्रत्येकाला बोलवणार आहेत, प्रत्येकाबरोबर बोलणार आहेत, आणि आणि सगळ्यांचे हक्काचं घर असणार आहे ते फोन- आपल्या आईचं. कोण पण सगळ्यांचे उचलते, कारण बघा आपल्या ह्या वयात फोन सगळ्यांचे सगळ्यांचे उचलतात, होते बरोबर ते आहे. सगळ्यांना. आता सगळ्यांना त्या- कॉल करतात, कितीही वाजता कॉल करा, मॅडम कॉल आन्सर करतात. हा, कारण आपल्याला घमंडी काय ठेवायची? घमंड ह्या वयात नाहीये. कशाला हा. घमंडी पाहिजे? तुम्ही आम्हाला एवढं व्हायरल केलं, मला त्यातलं व्हायरल कळत नाही ना, फॉलो कळत नाही, काय नाही. हाय ना बाबा, आहे तुमच्या आशीर्वादाने, जसं हो, होईल हो. तसं होईल. पण तुमच्या आशीर्वादाने सगळं म्हणतात टॉपला जाणार आहे मावशी. टॉपलाच जाणार आहे, आणि आम्ही घेऊन जाणार आहे, जाणार आहे. लक्षात आणि ठेवा. मावशी आहे तशी. आमचं प्रेम आहे. हा. आम्हाला आई नाहीये म्हणून आम्हाला आईचं महत्व कळतं. ज्यांना नाही कळत आहे त्यांचा वेगळा त्यांना- विषय, पण ज्यांच्या आई नाहीये आणि आईसाठी काहीतरी 1000-500 रुपये द्यायचे असतील, तर मॅडमला नक्कीच सपोर्ट करा आणि या वर्षात घर बांधून द्या. आता मॅडम, तुम्ही आता सरांशी लग्न केलं, तिथून पुढचा प्रवास म्हणजे तुमचं तिथे घर कसं होतं? हे मातीचंच घर हा, होतं गावाला. म्हणजे मातीचं घर भांडे होतं. कुंडे वगैरे भांडे कसं होते गोळा त्यांच्या, केले? नाही त्यांच्या आईची होती ना, भांडी वगैरे होती. चुलीवर त्यांची आई स्वयंपाक होती का करायचा. लग्न झाल्यावर? नाही, त्यांची आजी होती. आई वाढली त्यांची, हा, पण हा. आजी, वडील होते, 4 भाऊ आहे त्यांना. मातीचं घर होतं. पावसात पडायचं पण. मी चावडीत पण झोपले त्यांच्यासोबत. जिथं नवरा असेल तिथं. स्टेशनला हा. झोपले तर चावडीत काय आहे? हा, हा. म्हणजे त्यांच्या गावात पण चावडीत, म्हणजे हलका काढले मी पण. चुलीवर स्वयंपाक चुलीवर वगैरे. स्वयंपाक. परत दुसरं नसल तर मिठासंग भाकर खायची. परत काय जसं असेल तसं हाल काढल्यात हा. आम्ही गावाला. म्हणजे दोघांनी. गावाला जेव्हा त्यांची आई वाढली ना, तर ते मला इस्टोरी सांगायचे आणि मी त्यांना सांगायचे, आणि आम्ही दोघं गळ्यात पडून रडायचो. म्हणजे एवढं आम्हाला आई वडिलांचं, त्यांना पण प्रेम आहे, मला पण प्रेम आहे. पण आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही सुखी आहे. आज आमच्या आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे दोघांच्या पण. म्हणजे माझ्या आई दोघंही अनाथ होते, मम्मी नव्हती, हा. पप्पा होते, पण थोडस अनाथाची एक भावना येते. हा, आता हा. आमची मम्मी फक्त 3च वर्ष झालेत वारून, आम्हाला खूप अनाथ वाटते. आम्ही तिघी बहिणी एकत्र येऊन बसू शकत नाही, बोलू शकत नाही, ती जागाच नाही, कारण घर आमच्या भावाने घेतलेलं आहे. नाही, आनंद आई आहे तर सगळं बाबा. एवढं माहेरच हो. बंद होतं ना, हो, माहेरच बंद बंद झालं. होतं. हो, हो. त्यामुळे मग आनंदच झालो ना. आता बघा, इकडे येऊन हिंडू शकतो आपण, हा. पण भावाच्या इथं ते भाव काय लय लांब आहे का? खडकीतच आहे भाव, लय लांब आहे, जाऊ शकत नाही का हा, आपण? हा. पण त्यांना इंटरेस्ट नाही राहत ना बहिणींमध्ये. हो. बहीण म्हणजे लग्न दिलं, विषय संपला, असं आहे. तर ते नंतर कळतं त्यांना, जेव्हा हो, त्या हो. नसतात दुनियात. त्यांच्या मुली नाही, त्यांच्या मुलींना त्यांची मुलं त्यांच्या सांभाळणार नाही, मुलींना बघणार नाही सांभाळतात तेव्हा. ते. त्यांच्या मुली पाहिजे माहेरात, फक्त हा. तुमच्या मुली नाही पाहिजे. हा, असं आहे. हा. म्हणजे तुच्छ करतात ना, त्यामुळे मला इंटरेस्ट नाही. आणि जे मला त्रास देतं मी त्यांचे व्हिडिओ टाकते. खूप मला टॉर्चर आहे घरात, खूप टॉर्चर आहे. गै भिकारे घर नाही असे, म्हणजे छेडाछेडी सुनांनी करावा का मला? हा. मी का त्यांच्या बापाचं काही घेतलं का? हा, मला छेडायचंय, तुला घर आहे भिकारे, आम्हाला घर आहे. आणि त्यांना काय एवढंस छोटस घर, शेतीत की एवढून खोल्या असणार आहे. हा, छोटं. पण ते छेडणं, टोमणी देणं, हे हलकट आणि काय काय बोलणं. आजकालच्या सुना पण चांगल्या नाहीये. तुम्हाला पहिलं मूल म्हणजे तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी पहिलं मूल 18, 19, 20 वर्षाचे होते तेव्हा मला मुलगा झाला. 20 वर्षात पहिला हम्म. मुलगा झाला.
आणि त्याचं शिक्षण कुठं झालं तिथे त्याचं गावात? शिक्षण भुगावलं झालं. तुम्ही नंतर भुगावला शिफ्ट हा, झाला नाही का? नाही, आम्ही ना तिन्ही मुलं गावातच झाली. नंतर मग आम्ही असं पद्मावतीत राहिलो, असं इकडं म्हणजे असं तिथं जिथे काम भेटेल असेल तिथं, तिथे. हा हा, तिथं हा. मांडवाचं काम करत असं हा. फिरतीवच राहिलो. अजूनच फिरतोयच आम्ही, पण मला इंटरेस्ट काही नाही वाटत त्याच्यात. हा. माझं मिस्टर आहे पण मी फिरते, उलट दुनिया बघायला भेटती मला. हो हो हे मी हो. अशी बोर होत नाही त्यांच्या सगळं. हा, आणि हा. आम्ही कलकत्त्याला गेलतो, आसामला गेलतो मॅडम अरे सोबत. वा. हा, मी इवनात आलो. पंजाब गुजरात हा, विमानात आम्ही गेले. भुजला होतो, भुजला गेलतो. मी अजून विमानात नाही बसलेले. मी मॅडम विमानात विमानात बसले, बसल्यात व्हिडिओ म्हटलं. टाकलात की इंडिका विमानाचा व्हिडिओ टाकलात की मी विमानात मी आले कलकत्त्यावरून. म्हणून माझं तर स्वप्न आहे विमानात बसायचं. मी मॅडम बसले, पूर्ण हा, जाऊन मी बसल्यात. बसले बा. कारण ना आपण म्हणतो ना, मन हो, चांगलं हो. पाहिजे. मन चांगलं पाहिजे. तर मला बरोबर. मॅडम लोक चांगले बघतात. ते हा, म्हणते हा. तुला घरचे नाही ना बघत, तुला आम्ही बघू. आम्ही बघतो. त्यामुळे माझे मिलिटरीचे मॅडम लोक आहेत, ते मला खूप छान बघतात. त्या कपडा लत्ता सगळं पुरवतात. अशा मग दीदी- मुलांचं शिक्षण तुम्ही कुठे कुठे केलं नेमकं? सगळं त्यांनी गावातच केलं, भुगावात. तिघं पण भुगावात आम्ही तिथं नंतर तिघांचं. राहिलो. हा, हा. 3-4 वर्षाची मुलं झाली हा, की हा. मग तिथं आम्ही फिरत फिरत त्यांच्या मित्रांनी नेलं, चल बा आमच्या इथं खोली 100 रुपये भाडं होतं. हा, हा. राहिलो. मग एक जण, ती मुलं रोज अशी हिंडायची ना साईडला, हा, हा. एक जण तिथला सरपंच आला हा. आणि म्हणला ह्यांना शाळेत टाकतो. मग ते त्यांनी दुसऱ्यांनी पोलिओच्या कार्डावर टाकलं. पोलिओच्या ह्याच्यावर घ्यायचे ना पहिले, दाखलाय का काय हो, तेव्हा. दाखलं नाही. हा. त्याच्यावर घेतलं की मग ते तिने आता 9वी 10वी 12वी शिकलेत असे, हा. तिथंच शिकले. आता मुलगा काय जॉब करतो तरी तुमचा? मुलगा सध्याला? डान्सर आहे आणि शाळेत कामाला आहे. बघतो तो मला, एक जण हा. बघतो. एक म्हणजे परिस्थिती, म्हणजे आता त्यांची भाड्याची घर, हा. काय बोलणार ना. त्यामुळे तर त्यांच्या बायका म्हणतात तुझ्या आईने काय केलं आपल्यासाठी, आता काय तसं नाहीये, करायचं. पण एक मुलगा डान्सर आहे आणि हम्म. दुसरा मुलगा काय ते करतो? शोरूमला कामाला आहे. दुसरा मुलगा शोरूमला हम्म. कामाला आहे आणि मुलगी पण जॉबला जाते. हा. म्हणजे सगळ्यांचं अजून हातावरच पोट आहे. हा. कोणी अजून असं म्हणायला कोणाची परमनंट जॉब वगैरे नाही. जसं यांच्या आईचं परमनंट जॉब होता नगरपालिकेचा, त्यांच्या भावाचा परमनंट जॉब होता, तसं यांच्या मुलांना ना परमनंट जॉब. यांनी जर पहिलीच ड्युटी त्यांच्या भावाला दिली नसती तर आज या स्वतः ड्युटीवर सुट्टी असत्या. असते. आज पण यांनी माझं- बलिदान केलं की बाबा माझ्या हा. भावाला तरी भेटू दे, कुणाला नाही तर माझ्या भावाला भेटू दे. यांना थांबवता आलं असतं, जर यांचं शिक्षण झालं असतं तर ह्या म्हणल्या असत्या मी 18 वर्षाची झाल्यावर मी मम्मीची ड्युटी घेणार आहे आणि त्या ड्युटीला लागल्या असत्या आणि मुलांना सुद्धा परमनंट भेटलं असतं. तर यांच्या भावांनी बघितलं पाहिजे की आपल्यासाठी बहिणीने काय बलिदान केलं. भावांना वाटतं की बहिणीचं कर्तव्य भावाला सांभाळणं, तर भावाचं कर्तव्य नाहीये बहिणींना सांभाळणं. आज माझा भाऊ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, त्याला मी सांभाळलेला आहे. मम्मी घरात नसायची कारण मम्मीला जॉबला जावं लागायचं, तर मी त्याला खायला घातलेलं आहे, प्यायला घातलेलं, जे काही माझ्या हाताने तोडकं मोडकं चुलीवर आणि स्टोव्हवर आम्ही केलं. पण आज जेव्हा तो आम्हाला घास भरवण्यासारखा झालाय, तेव्हा त्यांनी फक्त बायकोचा ऐकायचा निर्णय घेतला आणि आम्हाला नाही सांभाळायचा निर्णय त्याच्या बायकोनी त्याला सांगितला आणि त्यांनी तो ऐकला. आज माझं दुकान आणि माझ्या भावाच्या घरमध्ये फक्त 500 मीटर अंतर आहे, जे कोणी मला ओळखत असतील. पण माझा भाऊ मला 3 वर्षात किती वेळा कॉल केला? फक्त एकदा. कशासाठी? तर त्याला कशावर तरी सह्या पाहिजे होत्या. म्हणजे जेव्हा ज्यांचं हे असतं, काय त्याला म्हणतात, काहीतरी मतलब असतो, तेव्हा ते आपल्याला कॉल करणार, तेव्हा ते बोलणार. ईदला बोलवलं का नाही, माझ्या मम्मीने त्याला सांगितलं होतं हे घर तू तेव्हाच घे जेव्हा माझ्या मुलींना तू ईदला कपडे करशील, ईदला बोलवशील. ईदला मला बोलवलं तर मुलीला बोलवणार नाही. म्हणजे असं दुय्यम आपल्याला ट्रीट करतात. मुलाच्या बर्थडेला बोलवलं तर बर्थडेला फोन करताना माझा भाऊ मला काय बोलला, तू बर्थडे को आ, सिर्फ हम केक काट रहे ले, हमने खाना नहीं बनाया है. आता 9:30ला ही लोक केक कापणार, त्याच्या घरापासून माझं घर कमीत कमी अर्धा तास आहे. माझी मुलं 10-10:30 पर्यंत उपाशी त्याच्या घरातून गेलेली चालतील. आम्ही एक दिवस रात्री 11:30 पर्यंत त्याच्या घरी गेलो. याची बायको फक्त फोनवर बोलत राहिली. तिने खर्च केले किती घेणार, हा. नाती असतात नाती एक कॉल बाबा जाता जाता कमी काय जास्त झालं तर तुम्हाला हा. ती सांगणार ना. हो. आणि आजकाल आधार काय करतात, माणसं गेले की ते फोनवरच असतात. हा. त्यांनाच फोन आहे, आम्हाला फोनच नाही जास्त आता काय. त्यांनी काय केलेलं आहे, भावाला माझ्या ठेवलेलं आहे. त्याची मुलं पण त्याला मारतात, मुलं 10-12 वर्षाची असे. म्हणजे त्याला आता ते रिस्पेक्ट नावाचा प्रकार माझ्या भावाचा गेलेला आहे. चुकीचं कारण आहे आता ना. आम्ही नाहीये, हे चुकीचं त्याला आहे. ते कळत नाहीये ना, की जेव्हा माझी मम्मी होती तो प्रिन्स होता, राजकुमार. त्याची बायको राजकुमार समजायची, त्याची मुलं त्याला इज्जतीने बोलायची, आम्ही इज्जत द्यायचो, मम्मी इज्जत द्यायची. तो एका या तबक्यावर होता. आज त्याला त्यांनी कुत्रं बनवलंय. तुमच्या घरात पण तसंच असणार आहे. तुमच्या मुलाला आता तुम्ही जात नाहीये ना, पहिले मम्मी पासून तोडायचं, त्याच्यानंतर त्याला एकटा पाडायचा आणि एकट्या मुलावर मग अत्याचार चालू करायचा, फुडणार, पण त्याला पर आत्महत्यापर्यंत नेणार. माझं तसं नाही, मी लक्ष ठेवते माझ्या मुलांना, दोन्ही पण
धक्का लागला ना धक्का, मी व्हायरल मावशी आहे. हा. पूर्ण हलवून टाकल मी मागून महाराष्ट्रात. टाकणारे लक्षात ठेवा. माझे पोरं कशी, मी इकडे सुखे, फक्त त्यांना काटत असलेलं मला कळलं. मी सण करेल, माझा नवरा आहे माझ्या पाठीशी, मला काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्या दोन्ही मुलांना काय बायकांपासून काय प्रॉब्लेम झाला, हा. व्हायरल सगळं करून टाका. अख्ख्या सासू सासरे जेवढे तुमचे नातेवाईक आहेत ना, त्यांना व्हायरल करून टाका. लक्षात ठेवा. नादी लागू नका माझ्या, सांगून ठेवते. माझ्या मुलांसाठी मी जगते आज माझ्या नवऱ्यापाशी. काय कोणत्या आयांना काय लागतात, मुलं लागतात. माझ्या मुलांना जर दोन्ही तिन्ही मुलांना काय झालं, माझ्याशी गाठ आहे. हे लक्षात ठेवा. जवळ तुमचा नवरा आहे तवर तुमचा नवरा आहे, पण तो माझा मुलगा आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. तो तुमचा नवरा किती पण असेल, पण शेवट आशाबाईचा मुलगा आहे तो. हा. तर हा योगेश, तुम्ही योगेशला खूपच जास्त शिव्या देतात. हा योगेश म्हणजे आला कधी तुमच्या लाईफ मध्ये ती पहिल्यांदा? मुलगी 11वीला होती ना, हा. कॉलेजला होती, कॉलेजला. हा. कॉलेजला होती. ती जायची यायची, ह्यो लवासाला कामाला होता, सिव्हिल इंजिनियर होता. हा. हा. तर ओळख कुठे, आम्ही कशाला बघतोय, मुलगी हो, जाते हो. कॉलेजला, मैत्रीण सोबत येते. तो बसमध्ये वाटतं भेटला. भेटता आता मुलांची फसवणूक करायची कशी मुलींची, असते हो, आपल्याला हो. थोडी माहितीये. आम्ही काय फसवाफसवी केली नाही, डायरेक्ट लग्न केलं, हो, त्यामुळे हो. मला काही अनुभव आला नाही. हो. हो. त्या मुलीला त्यांनी फसवली. ती चांगली कपडे घालायची ना, त्याला काय वाटलं पैशावालीची मुलगी दिसते. आता माझ्यावरूनच बघा ना, कुणी म्हणाल ना काका चांगले कमावतात, असं आपण काय करतो, ते खाण्याकडे नाही बघत, कपडा अंगावर चांगला पाहिजे, हा. समोरचं त्याला इज्जत देत. बरोबर. मुलगीला मी चांगली ठेवायची, एकुलती एक आहे म्हणून. त्या मुलांना वाटलं ही पैशावालीची मुलगी आहे म्हणून, आणि मॉमेडनची आहे म्हणला. ही टिकली विकली नाही लावत हा, ना हा. कॉलेजला. त्यांनी तिला फसवली, एकुलती एक आहे म्हणल्यावर फसवली, आणि नुसतं पळवून न्यायचा. कॉलेजला गेली, 7 वाजले कॉलेजवरनं, लगेच पंढरपुरावरून फोन, मम्मी मी इकडं आले. कुठं, ओळख नाही पाळख नाही, कुणासंग गेली? गेली बाय नवऱ्यासंग. मी लग्न केलं लगेच 1-2 महिना असं त्यांनी नाटक केलं पळवापळीचं. आमच्या गावात यायचं, तो जिथं आम्ही राहिलो होतो ना तिथं आमच्या गावात येऊन तिला असं दुकानासमोर थांबायचं. आता ह्यो अनोळखी माझं ना माणूस, हा. तू माझी मुलगी. आता आपल्याला काय माहिती तो तिचा बॉयफ्रेंड. बरोबर. मी दुकानात सामान घेते हा. आणि तो तिथे येतोय. आता मुलगी सांगते मला बघा. पण त्या मुली पण तिला त्यांनी चॅप्टर केली की घरी काही सांगू नको. त्याच्यामुळे ती पोरगी फसली. तशी मी कशी होते, माझ्या मेवण्याने मागणं हा, आणलं तर मला हा. करायचंय. हो, तुम्ही हो. बोलताल ते, ही मुलगी माझी तशी बिनडोक आहे, 12वी शिकली पण काही नाही अक्कल. ती काय म्हणल्याची, तो दुकानात मी सामान घेते आणि तो तिथं थांबलाय. नंतर मला म्हणले, अगं तू लय वेळा पाहिलंय बघ त्याला. मी कशी काय, मी त्याला म्हणून हेच आहे म्हणून. नंतर आता पाहिलं, मला एकदा मला भेटव. मग तिने लक्ष्मी रोडला त्याला बोलवलं. तो चायपाय असं लपत लपत आला. त्यांच्या मनात डाऊट असतो ते असे हा. करतात. हो. आपलं मन मोकळं होतं, म्हणलं हो. भेटू दे, चांगला कमवतोय करून देऊ. आम्ही लग्न करायला तयार नाही. पण तो काय म्हणा, मला लग्न नाही करायचं. अरे मग बापरे. त्यांच्या मनात डाऊट असतो ना, हो. फसवायची कशी, लग्न नाही करायचं. मग असं म्हणलं, आम्ही अजून घरच्यांना विचारतो, सांगतो, आणि अशा ह्याच्यातच मोसम मध्ये पळवून नेली, पंढरपूरला पळवून नेली आणि तिथं ठेवली. मग आम्ही काय केलं, पंढरपुरात गेलो, कुणी सांगते ना. हा. मग आम्ही पंढरपुरात डायरेक्ट गेलो. मुलाचा पगार झाला मोठ्या, डायरेक्ट गेलो. म्हणलं कसला मुलगा आहे, आपलं काम आहे ना, आई बापाचं काम आहे, बघायला मग. पण फसतंय काय होतंय. मग आम्ही डायरेक्ट गेलो. तर म्हणलं फोन लावला आम्ही तिला, कुठे ग? तर ती म्हणली इथे देवकती मळा, असं काय सांगितलं हा. ऍड्रेस. हा. डायरेक्ट गेलो आम्ही त्याच्या घरापाशी. लगेच बायाला नुसतं भांग भरला, झालं बाई लग्न. अरे बापरे. भांग भरला, आणि ती काही 6 बांगड्या ना, जुडवी नाही काय नाही. आणि आताच्या मुलींना भांग भरलं की झालं लग्न. आणि मी मंगळसूत्र म्हणलं हे वगैरे कोण, काय हे काय? कोण? हा, मंगळसूत्र ना, हळद नाही अंगाला. हा. आणि ते पण 7 वाजता कोण लग्न लावतं का हा ना. संध्याकाळी, दिवसभर नाही. म्हणजे आम्ही गाडीत बसल्यावर दुसऱ्या दिवशी 7 वाजता लग्न लावले त्यांनी. पण आमच्या समोर नाही लावलं, कारण त्यांच्या मनात कपट होतं ना, हा. फसवायची होती. ते जर समजूत काढायची होती, हिने जर कंप्लेंट केली ते घरदार गेलं असतं ना. हा. हा. पण त्यांनी समजूत काढली तिच्या घरच्यांनी. आता अजूनपर्यंत तिची समजूतच काढते ती. आपली आता म्हणून एकत्र घेतलीच आहे नाही. का मुलगी? एकत्र नाही, 2 मुलं अशीच. आणि योग्य दुसरं योग्य लग्न करून राहतो का? लग्न नाही करत तो फसवा-फसवी करतो. सगळ्याच मुलींची. फसवा-फसवी अशी तू चांगली दिसला, बस तुला फक्त बघायचं, हसायचं, तुला घरात बोलवायची. तिला बोलव, बायकोला म्हणणार हा. तिला बोलव, बस हे टाइमपास. नाही बोलवलं की तिला मारायची. अरे बापरे. म्हणजे असा करतो तो. आता ती वेगळी राहतीये का? ती करून खाते. आता तिचं पोरग 13 वर्षाचं झालं, कवर ती मार खाणार त्याचा. 13 वर्षाचा पट्ट्याशिवाय, तुमचा हा, नातू? पट्ट्याशिवाय मारत नाही. ते योग्याचं पोरग 13 वर्षाचं आहे. बापरे. पट्ट्याशिवाय बायकोला मारत नाही. आणि लग्न कितवीला नाही. आहे आता? 8वीला? कोण? योग्याचा मुलगा.
हा 8वीला, आता गेला 8वीला. आता 8वीला गेला. आणि छोटी ती मुलगी आहे ती? मुलगी आहे, दोन्ही मुलंच आहे. दोन्ही मुलंच आहेत? दोन्ही मुलंच आहे. आणि आता दुसरा मुलगा काय करतो? 5वीला आहे ना तो, तो 5वीला. बघा, योग्याचा मुलगा 5वीला आहे, 8वीला आहे, 13 वर्षाचा झालाय, पण हा योग्य सुधरत नाही. हा म्हणजे बाप म्हणायच्या लायकीचा नाहीये. त्याला ना मुलांची जबाबदारी, मुलांच्या 7 शाळा झाल्या, एक पण शाळेत दाखला फिक्स नाही. बोला, आम्ही म्हणलो अगं हे फसवतोय, काय करतो या शाळेत टाकतो, एक्झाम आले की दुसऱ्या शाळेत, एक्झाम आले की दुसऱ्या शाळेत, फी नाही द्यायची, करून घ्यायचं एक्झाम, आणि दुसऱ्या शाळेत अख्खा दाखला गुतला त्या पोरांचा. आता कसं पोरीने काढलाय नेक्स्ट या महिन्यात. आता म्हणजे मुलगा या सुट्ट्यांमध्ये 9वीला जाईल, तो दुसरा मुलगा 6वीला जाईल. यांच्या आता जे मुलांचे 8वी 9वीला मुलं आहेत, त्यांचे वडील ज्यांना खरंच कर्तव्य कळतं, ते मुलांच्या कोणत्या कॉलेजला टाकायचं, त्यांचं करिअर कशात करायचं ह्याचा विचार करतो. आणि हा योग्य आता विचार करतो की कोणती मुलगी फसवायची आणि कोणती मुलगी पटेल. म्हणजे ह्या मानसिकतेचा हा व्यक्ती आहे असं सांगायचं. अहो, मुलांना, स्वतःच्या मुलांना कोण पळवून नेतं का सांगा? पळवून नेऊन तिकडे मारायचं ना, आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा. अरे बाप. तेव्हा पण आम्ही पोलिसांना दाखवलं, पण पोलिस काय म्हणले, त्याची मुलं आहे ते बघतात. हे चुकीचं आहे ना पोलिसांना पण मला हे सांगायचंय की हे जे गुन्हेगारी करत आहेत, याचा विचार करा की तुम्ही फूस लावताय, तुम्ही हेल्प करा. एखादी लेडीज आहे, तिच्या मागे पुढे कोणी नाही, तर पोलीस आहे कशाला, सहकार्य करायला पाहिजे. जेव्हा केव्हा एखादी लेडीज येते, तुम्ही पहिले त्यांना सहकार्य करा, कंप्लेंट नका घेऊ, पण तिथे जाऊन त्यांची मदत तरी करा. आणि वानवडीला आम्ही ह्यांना कुऱ्हाड आणली होती, त्या योग्याने रात्री जुन्या बाजारातून कुऱ्हाड आणून ठेवली. म्हणलं ह्याचं डोकंच पडतं माझ्या मिस्टरांचं. तेव्हा पण कुऱ्हाडी सकट आतमध्ये पाठवला आम्ही, पण त्याला सोडून दिला. ते म्हणले नाही का तो प्याला आहे, तो असं झालंय, आणि सोडून दिला. कुऱ्हाड जमा केली आणि त्याला सोडून दिला पोलिसांनी. म्हणजे हत्यार बाळगलं, याची मोठी केस होती, चांगली म्हणजे क्रिमिनल केस होती, पण यांनी त्याला, मुलांना त्यांनी जेव्हा अपहरण केलं तेवढी मोठी केस नाही घेतली. हत्यार बाळगलं त्याची केस नाही घेतली. अटेम्प्ट टू मर्डरची केस नाही घेतलेली. आता इतके केसेस नाही त्याच्यावर झाल्यावर त्याला इतका म्हणजे आता आलेला पोलीस आपल्याला काही करत नाही, पैसे घेतात, सोडून देतात. म्हणजे पोलिसांनाच आपली जर मलिन करायची नसेल प्रतिमा, तर त्यांनी नक्कीच जेव्हा आशा मॅडम येतात किंवा आशा मॅडमच्या जागेवर दुसऱ्या कोणीतरी येतात, त्यांना तुम्ही सहकार्य करा. पोलिसांना माझा एवढंच विनंती आहे. आणि आज आशा मॅडमला म्हणजे व्हिडिओ बनवून सांगावं का लागलं, आणि लोकांना ते सांगितल्यावर का कळलं ते समजून घ्या. बोलू म्हणजे शांत बसू नका. बायकांना मला हेच म्हणायचं, व्हिडिओ बनवा आणि व्यक्त व्हा. बनवा तुम्ही व्हिडिओ, जसा येईल, जसा आवाज येईल, व्हायरल होऊ द्या, नाही होऊ द्या, घ्या मोबाईल. आशा मॅडम जे करू शकतात ते तर तुम्ही करूच शकता. घाणेरड्या कमेंटला भीक घालू नका, घाणेरड्या लोकांना भीक घालू नका. बस तुम्ही स्टिक राहा, तुमचा एम ठेवा की बाबा मला पुढे जायचं आहे, तर मला हा प्लॅटफॉर्म आहे एकच मोबाईलचा. कसलाही मोबाईल असू द्या, फाटका तुटका. मॅडमकडे पण काही खूप भारी मोबाईल आहे असं नाहीये, पण मॅडमचा आवाज दमदार आहे, त्यांचं बोलणं दमदार आहे, आणि मॅडमच दमदार आहे. मॅडमचे मिस्टर तर अजूनच दमदार आहे. मला यांची जोडी इतकी आवडलेली आहे, व्हायरल म्हणजे व्हायरल जोडी. आपण काय घेतलं, आता घरात, आता हे आपण बोलतोय, ह्याला त्रास आहे, तुम्हाला त्रास आहे, सगळ्याला त्रास आहे. आपल्या त्रास मध्ये एकाने कुणी काही करल, मग हे कळण्यापेक्षा हे व्हिडिओ चालते ना, बरोबर, असं डोकं चालवलं मी. तर माझ्या मुलांनी माझ्यामुळं काय केलं नाही का, माझी बायको सम्राट काय, माझी आई बोलती चुकीचा काय पण करू शकतो. आत्महत्या करायची म्हणलं काही लोक करतात ना. एक मोठा जज आहे, त्याच्या मुलाला त्याच्या बायकोनी सतवलं म्हणून आता त्यांनी सुसाईड केलेली नवीन आहे. आता आपल्याकडे ती एक लेडीज होती, जिचं आता नाव घ्यायला पाहिजे की नाही माहित नाही, फाशी लावून घेतली. आई वडिलांनी 20 लाख 30 लाख काय 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 दिले, 50-50 लाखाच्या गाड्या दिल्या. तिने आत्महत्या केलेली आहे. तर आत्महत्या करतात, पण यांनी आत्महत्याचा पर्याय निवडला नाही. त्यांनी लोकांनी इज्जत जाईल विचार केला नाही. फक्त लोकांचा सपोर्ट भेटतो का नाही, मला कोणी बघतंय की नाही, बस आवाज बुलंद केला. त्यांचा आवाजाने त्यांना सपोर्ट दिला, आणि महाराष्ट्राने ते भरभरून सपोर्ट दिलेला आहे. महाराष्ट्राची लाडकी मावशी झाली. लाडकी मावशी झाली. म्हणजे ते म्हणतात बरं झालंय, चांगला प्लॅटफॉर्म शोधलाय. मग आपल्याला तर आधार नाही ना, चौकीत जाण्याला पण आपली ऐपत नाहीये. सारखं जाणं, ते काय म्हणतात तुमच्या घराचा विषय तुम्ही, आणि सुनांचीच कंप्लेंट घेतात जास्ती. सुनाने थोडं काय सांगितलं ना की सासू सासरे लाट टाकतात. हो बरोबर, हे चुकीचं आहे ना. पण आमचं कोण घेणार, मग ज्येष्ठ नागरिकांचं पण ऐकलं पाहिजे ना, विचार करणार. पण आम्ही पण सुनाच होतो ना पहिल्या, आम्ही डायरेक्ट सासा झालो का? तसं नाही, पण ज्येष्ठ नागरिकांचे पण हक्क आहे. सुनांचे तर हक्क आहे, पण ज्येष्ठ नागरिकांचं ऐकायला नाही पाहिजे का?
त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे, त्यांचं ऐकून मी घेतलं पण पाहिजे. बाई आहे ना, मी पण हो, बाई आहे, मग ती ह्या पण बाई आहे. लेडीज आहे. मग हो. तुम्ही डायरेक्ट सुनांचंच घेता, तुम्ही लिहून घेता, त्यांच्या आई आले की फरफर लिहिता हा. की सासूला चाट टाकता, हे चुकीचं आहे ना. क्रॉस व्हेरिफिकेशन. त्यामुळे मी हे व्हायरल केले, मी जास्ती व्हिडिओ टाकले. म्हणजे जे कोणी कंप्लेंट करायला जातं त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन या पोलिसांनी केलं पाहिजे. हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. शेजारच्यांशी बोला, यांच्याच घरच्यांशी बोला, आणि यांना व्हिडिओ बनवायची वेळच या पोलिसांमुळे आलेली. मी तर म्हणते मुलं आहेत, फर्स्ट सेकंड सून आहे, पण थर्ड आहे हा पूर्ण सिस्टम जो पोलिसांनी उभा केला. यांना आधार जर कुणी दिला असता, एखादा महिला आयोग म्हणा, महिलांच्या आता बघा इथे खूप साऱ्या महिलांसाठीच्या बायका आहेत, पण यांना कोणी येऊन भेटलंय का? महिला आयोग पैकी नाही, तुमची सून नाही सांभाळत, मुलगा नाही सांभाळत, आम्ही तुम्हाला फ्रीचा वकील देतो, तुम्हाला दर महिन्याला तो सांभाळण्यासाठी पैसे 2000 4000 देतो. कोणता वकील येऊन बोलला? कोणताही वकील बोललेला नाही, कोणताही महिला आयोग येऊन बोललेला नाही. यांना स्वतःचा आवाज या व्हिडिओमध्ये बोलावाच लागला. उलट शेजारचीच मैत्रिणी सुनांना फितवून जातात. अगं तू पण नको सांभाळू, मी पण सांभाळते कुठं, आणि आपल्या घरी येऊन खाऊन पिऊन जातात. आमच्या वाटणीचं, आमच्या दोघांच्या वाटणीचं लेक आमचा कमावतोय, पण त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे मित्र हे त्यांच्या घरी येणार, आम्ही नाही चालणार. पण मी म्हणते असं नाही करायचं, आम्ही थोडी तुझं बंद केलंय सगळं, तुम्हाला फ्री ठेवलंय, तुम्ही खा प्या, पण आम्हाला टॉर्चर करणं, त्यांना काय वाटतं त्यांच्या आयांचे जे हाल चाललेत ना त्यांच्या घरी तेच आहे, पण आमचं काय करतात तुमच्या आयांमुळं? हो, आमच्या वहिनीचं पण तसंच आहे. त्यांच्या आमच्या वहिनीच्या जे भावंड आहेत ते त्यांना टिफिन प्रोव्हाइड करतात, ते त्यांना घरात येऊन ताटभर जेवायला देत नाही, ते आपल्या सगळं करतात. ते असं झालं बघा, म्हणजे इकडची तिकडं फेड आहे. कर्माईज बॅक. आमचं चांगलंय. आम्ही आता पण मुलं म्हणतात तुम्ही एकत्र घर घ्या, आम्ही राहतो, पण सुना नाही राहत म्हणले. सुना म्हणले आम्ही नाही राहत. मग घर कोणासाठी घ्यायचं? 4 मुलं 4 ठिकाणी भाड्याने राहतात, ते 20,000 रुपये जातं ना, 5-5 हजारनी. अरे बापरे, जातं का नाही? 5,000, तो 5,000, मी 5,000, दुसरा. ते एकत्र राहिलं तर किती सपोर्ट वगैरे घेतला, एकत्र राहिलं किती सपोर्ट आहे. आणि मला फॅमिली शिवाय होत नाही. कधी पण बघा माझ्या व्हिडिओ मध्ये नातवंड असतात, मी त्यांच्यासाठी मी झटते की जे माझ्या मुलांना झाले, नातवंड आजी नाही भेटली, पण माझ्या नातवंडला तर आजी आजोबा आहे ना, प्रेम भेटू द्या. माझ्या मुलांना तर आजा नाही ना, माझी आई भेटली ना, ह्यांची आई ना भेटली, स्वतः आम्हीच मोठी केल्या दोघांनी. त्यामुळे मी काय म्हणते, माझ्या मुलांना नातवांना असं नाही पाहिजे, हे त्यांना कळायला पाहिजे ना. त्यांना पण कळायला पाहिजे की मुलांना आजीची आजोबांची भेट घडली पाहिजे, त्यांचं प्रेम भेटलं पाहिजे, मग मुलांमध्ये प्रेम निर्माण होणार आणि मग ते आई वडिलांना पण सांभाळतात. नाहीतर ही मुलं पण काय बघतात, आजीला यांनी सांभाळलेलं नाही, आई वडिलांना सांभाळायची गरज नसते, हे तुम्ही त्यांच्या समोर दाखवून दिलेलं आहे. ते पुढच्या वेळेस 20 वर्षाचे झाले, 25 वर्षाचे झाले, तुम्ही म्हणणार आम्हाला सांभाळा, ते काय म्हणणार तू कुठं आजीला सांभाळलं, तू आम्हाला नातून, ते तुमच्या नातवंडांना तुम्हाला भेटू देणार नाही. ते म्हणतील आम्ही कुठं आमच्या आजीजवळ होतो, तू आम्हाला आजींना कुठं. म्हणजे ते आजीचं प्रेम तुम्ही जर त्यांना दाखवून दिलं नाही तर ते त्यांच्या मुलांना दाखवून देणार नाही. मग ही पिढी न पिढी अशीच एकलकोंडी होणार आहे, लक्षात घ्या. मग ते मोबाईल बघतच बसणार, दुसरं काही ते करू शकणार नाहीये. आणि मी तर हे विनंती करते, मला नाही सांभाळली तरी चालेल, मला आता भरपूर फॅन लोक आहे आणि आश्रम पण भरपूर सरकारने खोललेले आहे. त्यामुळे तुम्ही सुनांनो माझी तर काळजी करू नका, कारण मला जोपर्यंत मला काय प्रॉब्लेम नाही. आता मला मी जेवढी व्हायरल झाले ना, मला पावला गणेश मला खाऊ पिऊ घालतात लोक, फक्त तोंडाचं असं खोललं नसतात, मावशी चहा प्या, मावशी हे करा, एवढं करतात, मला एवढी रिस्पेक्ट देतात. तर सुनांनो तुम्ही माझी काळजी नका करू. मी 3 दिवस स्टेशनला बसले, तेव्हा इकीने सुद्धा फोन नाही केला. आपण तर विचार सोडली, पण आवड नातांसाठी माझा जीव गुंतलेला नातवंडांमध्ये, दुसरं काही नाही. तर मला असं वाटतं म्हातारपण सांभाळा, आणि मॅडमला त्यांचं म्हणजे म्हातारपणात जे सुख देणार आहे ते तुमच्या म्हातारपणात तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आता पाठीमागचं सगळं सोडून द्या, पण आता तरी गुण्यागोविंदाने त्यांना ऍक्सेप्ट करा, आदर द्या, रिस्पेक्ट द्या. भले तुमच्याकडून त्यांना पैसे देणं नाही होते, पण आदर रिस्पेक्टच्या त्या प्रेमाच्या हकदार आहेत, कारण त्यांनी तुमच्या मुलाला 9 महिने पोटात सांभाळलेला आहे, आणि जन्म त्यांनी दिला नसता तर त्यांनी हे दुनिया बघितलेली नसती, हे लक्षात घ्या. 3 दिवस बिगर आंघोळीचे, आता कशी कंडिशन दिसते बघा. आम्ही नटलो 3 दिवस बिगर आंघोळीचे आम्ही स्टेशनला झोपलो, एकाने नाही फोन केला. किती जीव मरायला वाटलं मला, पण ह्या माणसाला कोण सांभाळेल ना. मी जर मिळतं ह्यांचं किती हाल होईल, आणि हा जर वाजला तर माझं किती हाल होईल, हे विचार करून आम्ही चाललोय आतापर्यंत, इथपर्यंत आलोय. सुसाईड हा
कसलाही पर्याय नाहीये आणि मॅडमनी तो निवडलेला नाहीये. जे कोणी आज सुसाईडचा विचार करतात ते त्यांनी आशा मॅडम सारखे पहिले व्हिडिओ बनवा शेकडं आणि मग विचार करा की सुसाईड आज करावंसं वाटतंय का आपल्याला. आशा मॅडमनी सुसाईडचा पर्याय नाही निवडला, आवाज उचलायचा पर्याय निवडला आणि आवाज बुलंद केली, आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण पण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आशा मॅडम तुम्ही इथं आलात, आम्हाला भेट दिली, ग्रेट भेट आहे आणि तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला पण धन्यवाद बाळा, आल्याबद्दल. तुला पण माझ्याकडून माझी एक तुझी आई आहे, मला तू लेख भेटली नवीन, एकदम बरं वाटलं आणि माझ्या मनातलं मातृ दिनानिमित्त आज मी बोलले की जशी काय मला माझ्या आईनीच बोलवलं, मला असं वाटलं. मी खूप खुश झाले, म्हणजे फ्रेश झाले रडल्यामुळं. माझ्या आईला माझं पोचलं, सगळं माझ्या आईला पोचलं आज, सगळ्या आयांपर्यंत पण सगळ्या आयांपर्यंत पोचलं. फक्त काही लोकांना आईला विसरू नका रे, तुम्हाला फक्त आशा मावशीकडून काय अख्ख्या महाराष्ट्राला सांग नाही, माझ्याकडून माझ्या मॅडमकडून की आईला विसरू नका. आहे सगळी दुनिया आहे, नाही तर कोण नाही कुणाचं. जय हिंद.